अत्यंत संवेदनशील आणि देशाच्या भवितव्याशी निगडित असा हा प्रश्न या ठिकाणी मांडला गेलाय। बऱ्याच प्रश्नांवर बऱ्याच कंगोऱ्यातून याची चर्चा झाली, पण हे जे व्यसन लागलंय मोबाईलचं, याचा गैरफायदा दहशतवादी संघटना आणि कट्टरपंथी लोक आता रोब्लॉक्स आणि माइनक्राफ्ट सारख्या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवरून करताना दिसतात आणि ते सिद्ध झालेलं आहे। याचा वापर 11 ते 17 वयोगटातील मुलांपर्यंत दहशतवादी आणि गुन्हेगारी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे अत्यंत भयानक आहे। यामध्ये माझी एक मागणी आहे की महाराष्ट्र डिजिटल बाल सुरक्षा धोरण हे राज्यामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे। काही सूचना पण आहेत सभापती महोदय त्यामध्ये की पोर्नोग्राफिक आणि अयोग्य ॲप्स तथा संकेतस्थळांवर बंदी आणावी, तसंच कायम मॉनिटरिंग आणि ऑडिट त्याचं व्हावं, ज्यामुळे नवे ॲप्स तथा संकेतस्थळ ही त्या ठिकाणी येणार नाहीत। गेमिंग प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट आणि भ्रामक जाहिरातींवर, ज्याच्याबद्दल आता मंत्री महोदय बोलले, त्याच्यावरती देखरेख ठेवणारी यंत्रणा असावी। शाळांमध्ये सुद्धा डिजिटल सुरक्षेबद्दल त्या ठिकाणी शिक्षण देण्यात यावं, पालकांना अवेअरनेस देण्यात यावं, समुपदेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रभावी तक्रार आणि त्याला प्रतिसाद यंत्रणा, अशा पद्धतीच्या गोष्टींचा अंतर्भूत हा येणाऱ्या दिवसांमध्ये नक्की व्हावा। आणि ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये स्वतंत्र AI धोरण आणलं, देशातलं आपलं पहिलं राज्य आहे, त्याच पद्धतीचं महाराष्ट्र डिजिटल बाल सुरक्षा धोरण हे आणण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न हा राज्य सरकारकडून व्हावा। धन्यवाद। सभापती महोदय, 2 प्रश्न सन्माननीय सदस्य चित्राताईंनी उपस्थित केले आणि सांगितलं की डिजिटल बाल सुरक्षा धोरण खरं तर त्यासाठी हा टास्क फोर्स केलेला आहे आणि त्याच्यामधनं होय सरकारची भूमिका आहे की अशा पद्धतीचं धोरण जे आपण करण्याची आवश्यकता आणि म्हणून तो टास्क फोर्स आपण केला आहे, त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव आपण करू। एक अतिशय महत्त्वाचा विषय सभापती महोदय या ठिकाणी सन्माननीय चित्राताईंनी मांडला आणि तो म्हणजे काही गेम्स आणि काही ॲप्स याचा उपयोग, दुरुपयोग किंवा ठरवून उपयोग हा दहशतवादी आणि अन्य देशविघातक गोष्टींसाठी करण्याच्या बाबतीत होतो का आणि त्याचा विचार केला पाहिजे। मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की आपल्या केंद्रीय सरकारने आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींनी याच विषयामध्ये काल जे प्रहार नावाचं जे धोरण अतिरेकी दहशतवादी कारवायांच्या विरोधात काम करण्यासाठी प्रखर प्रभावी अंमलबजावणी आणि सेफ्टी वॉल करणारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन सुद्धा त्याची मूळतळ शोधण्यामध्ये ऑनलाईनचा उपयोग कसा केला जातो, ज्याच्यात गेमिंग एक भाग आहे, ॲप एक भाग आहे, अन्य प्रकार आहे, त्याच्यात प्रहार नावाचं जे धोरण आणि निर्णय जो केंद्र सरकारने घेतला तो त्याच संदर्भात घेतलेला आणि त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई राज्य सरकारला अपेक्षित असेल त्या ठिकाणी होईल। काही विषय चित्रताईंनी मांडले आणि त्यामध्ये अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। याच्यामध्ये या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपण काय काय गोष्टींचा विचार करू पाहतो की ज्यातनं हे धोरण आपण अपेक्षित आहे ते करू, ज्यामध्ये गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी कडक वय पडताळणी EKYC आपण याच्यावर विचार करणार आहोत। भारतामध्ये गेमिंग रेटिंग बॉडी, कारण जसं सिनेमाला आपण ABC आपलं हे करतो त्याला ॲडल्ट किंवा UA करतो, तसं गेमिंगच्या बाबतीमध्ये केंद्रीय स्तरावर गेमिंग रेटिंग बॉडी करण्याच्या बाबतीतल्या सूचनांचा विचार करणं, अल्पवयीन मुलांसाठी टाइम आउट फीचर हे त्याच्यात बंधनकारक करण्यासाठीचा केंद्राच्या कायद्यातला विचार करणं, जुगारासारखे जे लूट बॉक्समध्ये असतात त्या लूट बॉक्समध्ये गेमवर निमंत्रण करण्याचा विचार टास्क फोर्सच्या माध्यमातून करणं, हे धोरणात्मक पातळीवर आपण विचार करण्याचे मुद्दे काही मी मांडले। तसेच शैक्षणिक पातळीवर डिजिटल हायजीन हा प्रकार SCERT महाराष्ट्र अभ्यासक्रमात करता येऊ शकतो का याबद्दलचा धोरणाचा विचार करणं, सरकारी शाळांमध्ये एक अजून अभिनव प्रयोग करता येऊ शकतो तो म्हणजे स्क्रीन फ्री सॅटरडे, कारण समाज माध्यमांनी ऑनलाईनवर जाताना स्क्रीनवर वेळ किती जातो। तर मला या ठिकाणी उल्लेख करायचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटनेचा की त्यांनी स्क्रीन टायमिंग टू ॲक्टिव्हिटी टायमिंग, लोकांना स्क्रीन टायमिंग बरोबर ॲक्टिव्हिटी टायमिंगवर आणण्यासाठीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसारख्या संस्थेने काम सुरू केलं। त्या पद्धतीने सरकारी शाळांमध्ये स्क्रीन फ्री सॅटरडे असा उपक्रम करण्याच्या बाबतीतला अभ्यास करणं, मुलांच्या डिजिटल व्यसनाची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याच्या बाबतीत सुद्धा टास्क फोर्समध्ये चर्चा करेल।
त्यामुळे मी धोरणात्मक पातळीवर काय करता येईल, शैक्षणिक पातळीवर काय करता येईल सांगितलं. तसंच आरोग्य पातळीवर आपल्याला डिजिटल व्यसनमुक्ततेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सायबर वेलनेस सेंटर करायचं का, कसं करायचं, त्याचा उपयोग काय, याची चर्चा होईल. राज्य आरोग्य योजनेअंतर्गत गेमिंग डिसऑर्डर, ज्याचा WHO ने उल्लेख केला, या डिसऑर्डरचा मानसिक आरोग्य प्राधान्य म्हणून समावेश करता येईल का, याचा विचार केला जाईल. आणि सुरक्षा वैधानिक इशारा, हा गेमिंगच्या जाहिरातीबद्दलचा जो प्रश्न उपस्थित केला त्याचाही विचार केला जाईल. अशा सर्वंकष विचार करून टास्क फोर्स आपला निर्णय देईल.